शर्वरी. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, लोकसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता अशात सांगलीत जुंपली आहे ते 3 पाटलांच्या. वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटलांना महाविकास आघाडीनं तिकीटच दिले नाही, तर खासदार संजय काका पाटील कमळ चिन्ह हातात घेऊन त्यांनी छड्डू ठोकलाय. तर चंद्रहार पाटलांनी या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाची या ठिकाणी उमेदवारी मिळवलेली आहे. आणि अशातच नेमकं पुढे घडणार काय, याच विषयावरती मी आज तुमच्याशी बातचीत करणार आहे. सगळ्यात पहिला तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा युट्यूबवर जाऊन. चला, आपल्याला माहिती आहे गेल्या कित्येक वर्ष निवडणुका होत आहेत ते जाहीरनाम्यांवर. नेमकं सर्वसामान्य माणसं आपल्याला मतदान करतात. रोड टॅक्स असेल, अनेक घरपट्टी असेल, सगळ्या गोष्टी आपण भरतोय, पण आपल्याला मिळतंय काय? आपल्याच मताधिकाऱ्यांवर खासदार आमदार निवडून येतात, खुर्चीवर बसतात, गलेलट्ट होतात, पण जी जनता मतदान करते त्याचं काय? दादा, काय वाटतंय तुम्हाला? आता वसंतदादांचे नातू विशाल पाटलांना तिकीट देण्यात आलेलं नाही खासदार, काय वाटतं आपल्याला? वास्तविक द्यायला पाहिजे होतं, पण दिलं नाही तिने आपलं. आता विशाल पाटील शूटिंग मारून मैदानामध्ये उतरले, त्या हिशोबाने तिने काम करावं. आपल्याकडून ह्या मार्केटसाठी काय अपेक्षा होती मागील खासदारांची, किंवा मागील खासदारांचं काय म्हणणं आहे की इथून पुढच्या खासदारांसाठी तुमच्याकडून काय मागणी आहे? आमच्या मधुरभाऊ पाटील आमच्या सहकार भरपूर केलेला आहे. आता यशवंत पाटलांनी सुद्धा आम्हाला सहकार करावं. आम्हाला कोणी? मधुर पाटील आम्हाला सहकार भरपूर केलेलं आहे. खासदारांकडून तुमची अपेक्षा काय आहे? आम्हाला संध्याकाळ पाठवून म्हणजे इथं सुविधा झालेल्या नाहीत असं तुम्हाला तुमचं म्हणणं आहे. तर भावी खासदारांचं कोण होईल अशी तुमची अपेक्षा आहे? काय म्हणणं आहे तुमचं? जे सांगलीचं पहिल्यापासून येत असलेलं आहे, हा, तेच काँग्रेसचं जे बालेकिल्ला आहे. म्हणजे तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे आणि ही जागा काँग्रेससाठी सोडायला हवी होती. का नाही सोडते? बरं, तुम्हाला सगळ्यांची अशी अपेक्षा आहे का की विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील? करावा का? करावं. नाही मिळाल्यावर करा. का पाहिजे? का विशाल पाटलांना तिकीट मिळावं? पूर्वी काँग्रेसमध्ये आमच्या असल्यामुळे ते आमचे जे आमच्या पूर्वी मार्केटपासून असल्यापासून तिने आम्हाला सहकार भरपूर केले. मदत पाटला म्हणजे विष्णूंना फळ मार्केट नाव आहे म्हणून? नाही, तुम्ही संपूर्ण सुरुवातीपासून तुम्ही काम केलेलं मार्केटचं आमच्या. म्हणजे काय काय सुविधा दिली विशाल पाटलांनी? काय काय सुविधा दिली? विशाल पाटील आता इथं सुरुवात केली तिने आपलं आतापर्यंत काय केलं? तिने काय केलंय सर? रस्ते बिस्ते कुणी केलंय? विशाल पाटील. सत्ता विशाल पाटलांनी केले. मग विद्यमान खासदारांनी म्हणजे इथं काही योगदान दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? खासदार फिरकलेत का इथं? इलेक्शन पुरता येतात का? किती वर्षापूर्वी खासदारांना तुम्ही बघितलं इथं? 5 वर्षापूर्वी विष्णूंना फळ मार्केटला खासदारांनी भेट दिली आहे. त्यानंतर भेट खासदारांनी दिलेली नाही. हे कितपत योग्य आहे? सुज्ञ जनता हो, मतदानाचा हक्क तुमचा, मतदानाचा अधिकार तुमचा, रस्ते तुमचे, पाणी तुमचं. शेरी नाल्याचं राजकारण गेल्या कित्येक वर्ष या सांगलीत होते. सांगलीला आजही अशुद्ध पाणी पुरवठा आहे. अनेक निवडणुका झाल्या शेरी नाल्याच्या पाण्याच्या प्रश्नावर. मग या 3 पाटलांच्यात तुम्हाला काय वाटतंय कोण खासदार होईल? काय अंदाज सांगता येत नाही मला. काय म्हणाला? कोण होणार कुणाला? आता चंद्रहार पाटील, त्याच्यानंतर संजय काका पाटील आणि अपक्ष या इथं या अपक्ष हे आहेत. बोला, चंद्रहार पाटील का संजय पाटील का विशाल पाटील?
शर्वरी. सबस्क्राईब करा 30 जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.